डॉक्टर माधवी सैरेश पांडे ह्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सीईओ आणि को फाउंडर ऑफ सर्वायणी सैरेश पांडे इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. शी हॅज डन हर एमटेक फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई आणि त्यांनी PhD फ्रॉम IIT बॉम्बे सुद्धा केलेला आहे. त्यांच्याकडे 20+ इयर्स ऑफ रिसर्च एक्सपिरियन्स आहे आणि ते एक फॉर्मर वुमन सायंटिस्ट सुद्धा होत्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मधल्या केमिकल इंजिनिअरिंग प्रोसेस डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमधल्या. ग्रामीण भागातून एकदम मेट्रो सिटीमध्ये आल्यानंतरची जी मानसिकता आणि भीती आणि तिथलं जे कल्चर होतं त्याचा एक कुठं ना कुठेतरी एक पगडा माझ्या मनावर होता. पण एक गोष्ट मनात नक्कीच होती की जे मी काम करते ते कुठेतरी सोशली कनेक्ट झालं पाहिजे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हेल्दी ठेवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ह्या स्त्रीवर असते आणि साखरेला पर्याय गूळ, असा गूळ जो केमिकल फ्री आहे आणि असा गूळ जो आपण लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, अशी टेक्नॉलॉजी आपल्या नवऱ्याने बनवलेली आहे. तुमच्या या डिसिजन मागे सुधा मूर्तींनी जो डिसिजन घेतला इन्फोसिस करण्यामध्ये, त्याच्यामधनं तुमची कुठे थोडी इन्स्पिरेशन होती का असं डिसिजन घेण्यामध्ये? हा असा थोडा अवघड प्रश्न आहे, पण असा प्रकल्प हा उभा केला आहे जो की प्रत्येक सेक्शन हा बायकांनी ऑपरेट करण्याच्या अनुषंगाने उभा केला. वेअर वी कॅन से इट्स इंडियाज फर्स्ट वुमन ऑपरेटेड जॅगरी प्रोसेसिंग प्लांट. आपल्यासोबत आपले गेस्ट आहेत डॉक्टर माधवी सैरेश पांडे, जे त्यांचे को फाउंडर आणि वाईफ आहेत. ह्या पॉडकास्टमध्ये वील टच ऑन टॉपिक्स, त्यांची जर्नी काय होती, कसे ते ह्या उद्योग आणि ह्या स्टार्टअप जर्नीमध्ये कसे ते एंटर झाले आणि आत्ता त्यांचा करंट काय रोल आहे आणि त्यांचे की इन्साइट्स आणि एक्सपर्टीजबद्दल आपण डिस्कस करूया. सो पॉडकास्ट सुरू करायच्या आधी मी डॉक्टर माधवी सैरेश पांडेंना मी वेलकम करतो. वेलकम. थँक्यू. त्यांचं एक छोटंसं इंट्रोडक्शन द्यायचं म्हणलं तर, डॉक्टर माधवी सैरेश पांडे ह्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सीईओ आणि को फाउंडर ऑफ सर्वायणी सैरेश पांडे इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. शी हॅज डन हर एमटेक फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई आणि त्यांनी PhD फ्रॉम IIT बॉम्बे सुद्धा केलेला आहे. त्यांच्याकडे 20+ इयर्स ऑफ रिसर्च एक्सपिरियन्स आहे आणि ते एक फॉर्मर वुमन सायंटिस्ट सुद्धा होत्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मधल्या केमिकल इंजिनिअरिंग प्रोसेस डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमधल्या. सो डॉक्टर माधवी, वेलकम. नमस्कार. सो तुम्ही एक वुमन CEO आहात, विच इज अ व्हेरी ग्रेट इन्स्पिरेशन फॉर ऑल द विमेन आउट देअर. आणि लोकांना, आपल्या व्ह्युअर्सला तुमचं जर्नीबद्दल ऐकण्याची खूप उत्सुकता नक्कीच असणार. सो आपण तुमच्या बालपणापासून सुरू करूयात. सो तुमचं बालपण कसं होतं, जर तुम्ही सांगू शकता तर दॅट विल बी रिअली गुड. बालपणाबद्दल जर बोलायचं झालं तर आई वडील, आम्ही तिघी बहिणी आणि छोटा भाऊ, असं आमचं एक कुटुंब होतं. आणि 70च्या दशकामध्ये मुली असणं आणि मुलींना वाढवून एक क्रेडिबल अस्तित्वाचा प्लॅटफॉर्म देणं हे पालकांसाठी एक मोठी समस्या आणि एक त्रासदायक विषय होता. त्यापेक्षा मुलगी असायला नको असा एक कुठेतरी एक समाजातला विचार हा पसरत होता. आणि त्या काळामध्ये मी ॲज अ थर्ड गर्ल चाइल्ड अशी कुटुंबामध्ये माझं स्थान होतं. आणि जसं जसं वय वाढत गेलं तर हे विचार मला कुठे ना कुठेतरी मनावर बिंबत होते की थर्ड गर्ल चाइल्डला कसं ट्रीट केलं जातं किंवा पालकांना त्याच्याबद्दल किती समाजाचा प्रेशर घ्यावं लागतं वगैरे. पण फॉर्च्युनेटली माझी आई त्या काळची ग्रॅज्युएट आणि माझे वडील इंजिनियर असल्यामुळे समाजाचा हा जो कळत नकळत असलेला दबाव त्यांनी कुठेही आमच्या तिन्ही बहिणींवर येऊ दिला नाही. आणि तिघींनाही एक क्रेडिबल आयुष्य जगण्यासाठीचं जे नर्चरिंग असतं, चांगल्या आणि वाईट गोष्टींची समज आणि शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च स्तराचं शिक्षण मिळायला हवं याच्यासाठी जो प्रयत्न होता तो माझ्या आईवडिलांकडनं संस्कारातून आणि त्यांच्या विचारातून आम्हाला मिळत गेला. आणि त्या बळावर माझं शालेय शिक्षण आणि कॉलेज शिक्षण हे व्यवस्थित होत गेलं. आणि एक थर्ड गर्ल चाइल्ड असल्यामुळे एक फायटिंग स्पिरिट जी माझ्या आईवडिलांमध्ये होती समाजाशी डील करताना, तीच फायटिंग स्पिरिट कळत नकळत वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून, उदाहरणातून माझ्या वडिलांनी ती माझ्यामध्ये इन्कल्केट केली. आणि त्याच्यातून निर्माण झालेली जिद्द आणि एक पॉझिटिव्हिटी जिंकण्यासाठी, म्हणजे तुम्ही एक वॉरियर असं जर म्हणू शकला तरी एक ती मानसिकता आणि तो विचार माझ्यामध्ये कळत नकळत येत गेला. आणि बालपणापासूनच जिंकणे आणि प्लॅनिंग करणे आणि जिंकणे ही एक विचार माझ्यात सबळ होत गेले. आणि त्याच्यातून माझं बालपण अगदी समृद्धरित्या छान पद्धतीने घडलं गेलं असं मी म्हणू शकते. त्यात माझ्या आईवडिलांचा, बहिणीचा, भावांचा खूप मोठा सहभाग आहे.
आणि मला त्याबद्दल बरंच अभिमानही आहे. नक्कीच तुमच्या आईवडिलांचं खूप कॉन्ट्रीब्युशन राहिलं असणार आहे 70sच्या एरामध्ये, जेव्हा खूप जास्त मुलींच्या शिक्षणाबद्दल गतिरोधक गोष्टी होत आहेत. सो तुम्ही एका Tier 3 सिटीमधनं होता, परभणी जे आहे, आणि बट तुम्ही तुमचं एमटेक इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई आणि PhD IIT बॉम्बे, जे खूप नावाजलेले इन्स्टिट्यूशन्स आहेत भारतातले फॉर केमिकल इंजिनिअरिंग, तिथून तुम्ही तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण केलं. तर त्या ह्याच्यामध्ये ती जर्नी कशी होती? बिकॉज बऱ्याचशा फिमेल्सला इन 90sच्या दशकामध्ये टू गो फ्रॉम Tier 3 सिटीज टू गो टू दीज ह्युमंगस इन्स्टिट्यूट्स हे खूप मोठं टास्क होतं. तर ते तुम्ही कसं टॅकल केलं? आता जसं मी बालपणाबद्दल माझ्या सांगितलं की महाराष्ट्रातला एक मराठवाडा म्हणून एक जो भाग आहे आणि त्याच्यातलं परभणी नावाचं एक जे गाव आहे, जे ते ग्रामीणच भाग आहे, ग्रामीणच तो कंप्लीट भाग आहे. आणि तिथे माझं 12वीपर्यंत शिक्षण झालं. आणि त्या काळामध्ये काय होतं की करिअर ऑप्शन्स खूप लिमिटेड होते. म्हणजे आयदर जर तुम्हाला उच्च शिक्षण चांगल्या पद्धतीने तुमच्या आयुष्याला घडवायचं असेल तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या दोनच ऑप्शन्स समोर असल्यामुळे माझ्या वडिलांना घरात एक मुलगी डॉक्टर आणि एक इंजिनियर असावी असं एक जे त्यांना वाटत होतं. तर माझी मोठी बहीण डॉक्टर आहे आणि इंजिनिअरिंगला मला जायचं होतं आणि त्या पद्धतीने मी अभ्यास करत होते. पण एक जे मी आधी पण म्हटलं की एक जिद्द जी एक मनात होती की ह्या ग्रामीण भागामध्ये आपला विकास खूप लिमिटेड होत आहे हे कुठेतरी जाणवत होतं. कारण की द काइंड ऑफ फॅसिलिटीज वी वेअर गेटिंग त्या काळामध्ये तिथे त्या खूपच तोडक्या किंवा कमी प्रमाणात होत्या. जर आपल्याला जास्तीत जास्त आयुष्य समृद्ध मार्गावर न्यायचं असेल तर आपल्याला पुणे आणि मुंबईसारख्या शहरात जाऊन शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. मग तेव्हा मी त्या पद्धतीला जर जायचं असेल तर काय मार्क हवेत, किती मार्कांची मला तयारी करावी लागेल, ह्याप्रमाणे मी अभ्यास केला. आणि ग्रॅज्युएशनसाठी मी मुंबईला गेले. म्हणजे वयाच्या अगदी 17 वर्षाला मी परभणी सोडलं आणि मग मी मुंबईला आले. आणि ती जी तफावत होती ग्रामीण भागातून एकदम मेट्रो सिटीमध्ये आल्यानंतरची जी मानसिकता आणि भीती आणि तिथलं जे म्हणजे कल्चर होतं त्याचा एक कुठं ना कुठेतरी एक पगडा माझ्या मनावर होता. पण एक गोष्ट मनात नक्कीच होती की आपण इथे शिक्षणासाठी आलेलो आहोत आणि ग्रॅज्युएशनपासून पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण डॉक्टरेट मिळवायची, ह्या ज्या पायऱ्या आहेत आपल्याला त्या व्यवस्थितरित्याच करायच्या आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी जरी गेले तरीही वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी न पडता स्वतःला फक्त एज्युकेशनल पॉईंट ऑफ व्ह्यूनी आणि यशस्वीरित्या कंप्लीट करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी स्वतःला आयसोलेट करून आणि कळत नकळत चांगल्या गोष्टी मुंबईच्या कल्चरमधून पण घेऊन लाईक कम्युनिकेशन स्किल्स, टाईम मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या शिकत पुढे सरकले. आणि जर पोस्ट ग्रॅज्युएशनचं जर तुम्ही म्हणाल तर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल ज्या आपल्या ब्रँचेस आहेत, कोर ब्रँचेस, त्याच्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, जी की गेट आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तेव्हा ती मी गेट एक्झाम दिली. आणि केमिकल इंजिनिअरिंग हा असा विषय आहे किंवा हे असं डिपार्टमेंट आहे जिथे 60 विद्यार्थ्यांमध्ये 3 मुली होत्या. आणि त्या 3 मुलींमध्ये जेव्हा आम्ही गेट एक्झाम दिली तेव्हा 35 विद्यार्थ्यांनी ती अप्लाय केली आणि त्यात फक्त 4 विद्यार्थी क्वालिफाय झाले आणि आय वॉज वन ऑफ देम. सो इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स वेन आय वॉज कम्प्लिटिंग माय ग्रॅज्युएशन. आणि प्रिन्सिपल सरांनी सांगितलं की दिस काइंड ऑफ कॅन्डिडेट शुड रिक्वायर इन अ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट टू फ्लरिश द फुल डोमेन ऑफ केमिकल इंजिनिअरिंग. तुमचे प्रिन्सिपल वगैरे पण खूप प्राऊड मोमेंट झाला असेल की करेक्ट, 4 मधनं एक फिमेल कॅन्डिडेट सुद्धा आहे. करेक्ट. आणि त्याचा एक कुठं ना कुठं तरी आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे हा एक भाव मनात आला. आणि त्या क्वालिफिकेशन म्हणजे क्वालिफाईड झाल्यानंतर मी ICT म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, जे भारतातलं केमिकल इंजिनिअरिंगसाठीचं नंबर 1चं कॉलेज आहे आणि त्याच कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी जो प्रयत्न होता तो कुठेतरी कंप्लीट झाला, पूर्णत्वाला गेला. आणि मी मास्टर्स ICTमधून केलं. तिथेसुद्धा 20 विद्यार्थ्यांची आमची बॅच होती, त्यात आम्ही फक्त 2 मुली होतो ज्या पूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्या होत्या. तर हे करत असताना ते पण डिस्टिंक्शन विथ A ग्रेड असं मी सक्सेसफुली ते कंप्लीट केलं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि दरम्यानच्याच काळात माझं लग्न पण झालं
डॉक्टर विशाल IIT बॉम्बे MTech होते आणि त्यामुळे मला पॅरलली ICT आणि IIT हे दोन्ही मुंबईतच इन्स्टिट्यूट्स प्रीमियर इन्स्टिट्यूट्स असल्यामुळे दोन्ही इन्स्टिट्यूटचं फ्लेवर आणि त्यांच्या स्टुडंटसाठीच्या असलेल्या फॅसिलिटीज ह्या सगळ्या नीट जवळून बघण्यात आल्या आणि मग PhDसाठी मी नक्कीच IITत जायचा हा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले म्हणून PhD फ्रॉम IIT बॉम्बे. दिस इज हाऊ आय कम्प्लिटेड माय डॉक्टरेट. ग्रेट. सो ऑनेस्टली खूपच इन्स्पायरिंग जर्नी होती ही, की प्रत्येक ह्याच्यामध्ये ऑड्स वर अगेन्स्ट यू आणि तुम्ही त्याच्यामध्ये आउट परफॉर्म करून आउटशाईन करून तुमच्या फेलो मेल स्टुडंट्सला मागे टाकून तुम्ही पुढे आला आणि एक त्या दशकामध्ये जेव्हा फेमिनिझम आणि ह्याचं इतकं उठाठेव नव्हता, यू ट्राय टू डू युअर बेस्ट अँड आउट परफॉर्म्ड एव्हरीवन. ही नक्कीच खूप कमेंडेबल गोष्ट आहे. थँक्यू. सो तुमच्या पोस्ट PhDच्या जर्नीबद्दल आपण जरा बोलूया. त्याच्यामध्ये तुम्ही नॅशनल केमिकल लॅबोरेटरी जी CSIRची लॅब आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲज अ वुमन सायंटिस्ट होता. सो तो एक्सपिरियन्स कसा होता? तुम्ही काय काय तुमच्या त्या टाइम पिरियडमध्ये केलं? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी जी आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंट ॲफिलेटेड लॅब आहे आणि त्याच्यामध्ये भारतातल्या प्रत्येक क्रीम कॅन्डिडेट्सलाच एंट्री मिळते. त्याच्याही त्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आणि हे बऱ्याच आम्हाला क्रॉस कराव्या लागतात. जेव्हा मी पहिल्यांदा NCLमध्ये म्हणजे गेले तेव्हा माझे मेंटर माझे गाईड जे होते डॉक्टर विवेक रानडे. ही इज अ व्हेरी प्रॉमिसिंग पर्सनॅलिटी इन केमिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट. सो देर I approached him to get a PhD seat, this thing. But the kind of criteria he put forward in front of me that if at all you can cross some kind of screening test and interviews, ते इंटरव्ह्यू जिथे दिल्लीला जावं लागत होतं ते जर तू सक्सेसफुली क्वालिफाय करू शकली देन ओनली आय कॅन टेक यू ॲज अ माय PhD कॅन्डिडेट. आणि ती थोडीच अवघडच टास्क होती ती खरं, कारण की माझा मुलगा 10 महिन्याचा होता तेव्हा. पण तरी आपल्याला ह्या सरांकडे PhD करायची ह्या अनुषंगाने मी परत तयारी केली. दिल्लीला गेले आणि इंटरव्ह्यू जवळजवळ पूर्ण आमच्या केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमधून त्याही वेळेस 22 कॅन्डिडेट्स ह्या इंटरव्ह्यूसाठी अप्लाय केले होते आणि त्याच्यात फक्त 3 कॅन्डिडेट्सचा सिलेक्शन झालं आणि आय वॉज वन ऑफ देम. आणि तो एकच परत मला आनंदाचा एक प्रसंग होता की मला सरांकडे PhD करायला मिळाली. आणि जेव्हा PhDमध्ये माझे जे सिनियर्स होते म्हणजे जवळजवळ 12 स्टुडंट्सचा तेव्हा कोरम होता आमचा सरांच्या अंडर, लॅबचा ग्रुप होता आणि एकही मुलगी त्याच्यात ॲज अ PhD म्हणून सरांकडे नव्हती, कारण की कुठेतरी मुली त्या डिफिकल्ट त्यांच्या क्रायटेरियाज किंवा त्यांचे चॅलेंजेस सहन करू शकणार नाही म्हणून त्या स्किप होत होत्या आणि ॲडमिशन्स मिळत नव्हते. बट समहाऊ आय रिअली मीन्स फॉर्च्युनेट की डॉक्टर रानडेंच्या गायडन्स अंडर मला PhD करायला मिळाली आणि त्याच्याने माझ्या ओव्हरऑल रिसर्च ॲबिलिटीज अँड कॅपॅबिलिटीज खूप फ्लरिश झाल्या आणि PhDच्या कामामध्ये आणि त्यांचा खूपच सिग्निफिकंट की रोल आहे. आणि जर आफ्टर PhD ॲज अ वुमन सायंटिस्ट म्हणजे ही एक डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी न्यू दिल्ली जे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे तिथून विमेनसाठी जी सायंटिस्ट पोस्ट जी आहे ती अगेन यू नीड टू गो टू दिल्ली अँड डिफेंड युअर रिसर्च प्रपोजल अँड गेट फंडिंग रिसर्च ग्रँट्स अँड देन ओनली इफ द ज्युरी थिंक्स दिस इज अ कॅपेबल प्रोजेक्ट अँड द पर्सन कॅन डू इट अँड कम्प्लीट इट दोज ओनली त्याच विद्यार्थ्यांना ते मिळतं, विद्यार्थ्यांना मिळतं. तर सेम ते पोस्ट मला मिळाली. पहिल्यांदा जेव्हा मी अप्लाय केलं तेव्हा मला साधारण 35 लाखाची रिसर्च ग्रँट मिळाली होती. आणि अगेन आय डिड अनदर वन ऑफ द प्रोजेक्ट विच इज म्हणजे पहिला प्रोजेक्ट हा माझा अगदी रिसर्च प्रोटोटाईप आणि एक्सपेरिमेंट्सशी कनेक्टेड होतात, कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स आणि कॉम्बिनेशन ऑफ एक्सपेरिमेंट्स. वेअरॅज तो कम्प्लीट झाल्यानंतर मला असं लक्षात आलं की जे मी काम करते ते कुठेतरी सोशली कनेक्ट झालं पाहिजे. तर दुसरा जो प्रोजेक्ट होता मी एक सोशल इम्पॅक्टिंग प्रोजेक्ट लिहिला जिथे सोलर थर्मल कुकिंग सिस्टीम्स करू शकतो. तर तो पहिला सोलर थर्मल लॅब मी NCLमध्ये उभी केली त्याच्या अंडर. आणि NCLचा कॅफेटेरिया जो आहे जिथे 200 ते 300 लोक दिवसाला ब्रेकफास्ट आणि लंच घेतात त्यासाठी एक सोलर इंटिग्रेटेड कुकिंग सिस्टीम मी तिथे उभी करू शकले.
आणि अगेन इट गॉट सक्सेसफुली कम्प्लिटेड विदिन वॉट एव्हर टाईम फ्रेम द डिपार्टमेंट हॅज गिवन टू मी. अँड आय एम व्हेरी मच हॅपी दॅट ते करत असताना जो काही अनुभव मला आला त्याच्यातून खूप साऱ्या वेगवेगळ्या हिडन पोटेन्शियल आणि कॅपॅबिलिटीज मी बाहेर करू शकले. तुमचा हा जो कॉन्सन्ट्रेटेड सोलार थर्मलचा जो प्रोजेक्ट होता, एक 200-300 लोकांच्या कॅन्टीनसाठी, मला थोडीशी आयडिया आहे त्याबद्दल की ते तुम्ही एक्सटेंड केलं मिड डे मील स्कूलसाठी आणि याच्यासाठी. तर एक छोटंसं ब्रीफली जर तुम्ही तुमचा अनुभव जर शेअर करू शकले ते डेव्हलप करत असताना, तर आपल्या व्ह्युअर्सला दे विल गेट मोर अंडरस्टँडिंग. करेक्ट. हा जो प्रोजेक्ट होता तो जसं की प्रपोजल जे मी लिहिलेलं होतं तेच सोलर थर्मल लॅबचं इन्स्टॉलेशन आणि प्रोटोटाईप डेव्हलपमेंटवर होतं. पण जेव्हा मी 2 ते 3 प्रोटोटाईप्स डेव्हलप केले तेव्हा वेन डायरेक्टर विजिटेड माय लॅब first time that he has seen the kind of transformation we can do into the cooking activities by using solar systems. तर ते करत असताना त्यांनी एक टेक्निकल असाइनमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी मला ही टास्क दिली. त्याच्यासाठी फंड्स वेगळे अरेंज करायला सांगितले आणि एक 6 महिन्याच्या पिरियडमध्ये तो प्रोजेक्ट उभा राहायला पाहिजे, कारण की वी ऑल नो की जानेवारी टू जूनपर्यंत आपल्याला चांगला सोलर स्पॅन मिळतो. आणि मी त्याप्रमाणे काम सुरू केलं आणि ते काम सुरू करत असताना राईट फ्रॉम किचनचे लेबर्स म्हणजे कुकिंग करणारे जो मॅनपॉवर आहे कॅन्टीनचा, right from them to the manager to the electrical section, civil people, then finance and accounts, until the director. The kind of range of people I was interacting on a day-to-day basis, it was a fantastic experience. की प्रत्येक गोष्ट घडवून जर आणायची असेल तर काय वेगवेगळ्या पद्धतीचे स्किल सेट्स तुमच्याकडे असावे लागतात आणि ते करत असताना तुमचा कस कसा लागतो, कारण की प्रत्येक फ्रंटवर तुम्हाला पॉझिटिव्हिटीनीच अप्रोच करायचं आहे, कारण की तुम्हाला पॉझिटिव्हच रिझल्ट्स मिळायला पाहिजे ह्याच्याकडे तुमचा कामाची पद्धत आहे. तर ते करत असताना जे काही हर्डल्स आले, जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, जे काही अडचणी आल्या, ते त्या अडचणीमध्ये पण एक लर्निंगची अपॉर्च्युनिटी जी होती ती मी करत गेले आणि प्रत्येक सेक्शनला व्यवस्थित हँडल कसं करावं आणि पूर्णपणे एक्झिक्युशन कसं करावं हे एक 5.5 महिन्यातच हा कंप्लीट प्रोजेक्ट उभा राहिला. आणि जेव्हा प्रोजेक्ट उभा राहिला तेव्हा NCLमधले जवळजवळ 200 ते 250 लोकांना आम्ही सोलर बॉइल्ड पोटॅटोजनी बनलेले समोसे ॲज अ खाऊ घातले आणि डायरेक्टर केम फॉर द ओपनिंग ऑफ दॅट दिस थिंग अँड ही हॅज सीन द काइंड ऑफ वर्क आय हॅव completed and it was a very proud feeling, not only for me but for my students and for whole department. Wow. So it was very nice experience. खूप इम्पॉर्टंट पॉईंट दर्शवला जो आम्ही ॲज अ उद्योजक म्हणून लोकांनी त्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे, जी आहे रिलेंटलेस एक्झिक्युशन. सो तुम्ही तुमच्या ह्या एक्सपिरियन्समधनं एक साबित होतं की तुमच्यामध्ये एक खूप स्ट्रॉंग एक्झिक्युशनची ड्राईव्ह आहे, जी तुमच्या सतत तुमच्या बालपणापासून ते वुमन सायंटिस्ट बनण्याच्या जर्नी दिसत आलेली आहे. दॅट इज रिअली कमेंडेबल. आता तुम्ही ॲज अ वुमन सायंटिस्ट नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये होता आणि तुमचा करिअर फेअरली स्टेबल आणि अपरायझिंग ट्रेंडवर होता. तर तुम्ही तो करिअर पाथ सोडून, ती स्टेबल लाईफ सोडून तुम्ही एक स्टार्टअप वर्ल्ड, एक उद्योजक जगामध्ये जिथे सगळं अनस्टेबल असतं, सगळं एकदम अनसर्टन असतं, त्या टाईपच्या दुनियेमध्ये उडी मारायची का ठरवली तुमच्या हजबंडसोबत? ॲक्च्युली जसं आता सगळ्यांना आता म्हणजे माहिती आहे की डॉक्टर विशाल इज बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आणि मी बेसिकली केमिकल इंजिनियर. हे 2 विषय असे आहेत ॲकॅडमिक करिक्युलम पॉईंट ऑफ व्ह्यूनी जरी बघितलं तर ह्याच्यात जवळजवळ 50 ते 60% जे सब्जेक्ट्स आहेत ते कॉमन सब्जेक्ट्स आहेत. आणि योगायोगाने आमच्या दोघांच्या आवडीचे विषय जे आहेत, हीट ट्रान्सफर, फ्लुइड मेकॅनिक्स आणि मास ट्रान्सफर वगैरे, तर त्या गोष्टींची चर्चा ही नेहमीच घरात कळत नकळत होत होती. आणि जेव्हा हा जॅगरी प्रोसेसिंग प्लांट उभा करण्याचा डॉक्टर विशाल यांनी विचार केला आणि कॉर्पोरेट वर्ल्ड रिझाईन करून मी हे कम्प्लिटली उभं करतो असं म्हटलं, तर मला कुठेतरी असं काय वाटलं की काळाची गरज बघता आणि हेल्थ इम्पॅक्ट बघता ह्या विषयाला कोणीतरी काम केलं पाहिजे. आणि डॉक्टर विशाल यांच्या एक्सपर्टीज ह्या फंडामेंटल पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूपच प्रॉमिसिंग आहेत. इन डेप्थ नॉलेज त्यांना आहे आणि त्यांना नर्चरिंग जे आहे ते IIT सारख्या बॅकग्राऊंडमधून मिळालेलं आहे. तर ह्या विषयावर कोण काम करणार?
जर ह्या द काइंड ऑफ नॉलेज इफ ही इज हॅव्हिंग, तर त्यांनी नाही केलं तर कोण करणार. तर ह्याला पूर्णपणे 100% माझा सहभाग होता आणि म्हणजे सपोर्ट पण होता. तर त्यांची तर जर्नी सुरू झाली होती, बट दॅट टाईम ही वॉज वर्किंग ऑन द प्रोटोटाईप डेव्हलपमेंट फॉर द जॅगरी प्लांट अँड आय वॉज वर्किंग ऑन अ सोलर प्रोजेक्ट. सो दॅट 3 to 4 years we were both dealing with the heat transfer and related issues and renewable energy and all these kind of parameters we were discussing at home. And once the day started, आम्ही आमच्या प्रोजेक्ट्सवर काम करत होतो. पण योगायोगाने जेव्हा माझा सोलरचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला आणि ह्यांचा जेव्हा जॅगरीचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला, तेव्हा 2019ची गोष्ट आहे ही, तेव्हा सक्सेसफुली केमिकल फ्री जॅगरी पावडर आम्ही बनवू शकतो. आणि हे प्रोटोटाईप डेव्हलप करताना मी पॅसिव्हली हे सगळं बघत होते, पार्टिसिपेट करत होते, त्यांच्या काही मदतीला मी काही काही ठिकाणी मदत करत होते. ते करत असताना मला हा प्रोजेक्ट खूपच असा जवळचा वाटला ॲज अ वुमन, कारण की कुटुंबाची एक हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यूनी, म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक स्त्री जी असते ती आपल्या कुटुंबाला एक हेल्दी ठेवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ह्या स्त्रीवर असते. आणि साखरेला पर्याय गूळ, ह्याच्यावर तर किती बोललं तरी खूप कमीच आहे. तर असा गूळ जो केमिकल फ्री आहे आणि असा गूळ जो आपण लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, अशी टेक्नॉलॉजी आपल्या नवऱ्याने बनवलेली आहे. हे बनवलेलं असताना ह्याच्यात आपला सहभाग करणं हे एक मोठा विडा उचलल्यासारखं आहे असं कुठंतरी माझ्या मनात वाटलं. आणि त्यांच्या टेक्निकल स्किल्सच्या एक्सपर्टीज आणि माझ्या एक्झिक्युशनच्या स्किल्स आणि एक्सपर्टीजनुसार हा ब्रिज कुठंतरी आपल्याला चांगला साधता येईल. बिकॉज वी थॉट वी आर कॉम्प्लिमेंटिंग इच अदर, तर वाय नॉट. म्हणून मग मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माझ्या वुमन सायंटिस्ट पोस्टवर रिझाईन केलं अँड आय डायरेक्टली केम टू दिस प्रोजेक्ट ॲज अ पॅसिव्ह अँड देन ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. तुमचा जो हे होता द रिझन टू स्विच फ्रॉम अ स्टेबल टू एक अनसर्टन स्टार्टअप वर्ल्डचा, जो अगदी जायस आणि एकदम प्रॉपर रिझन होता आय फील. पण हा रिझन मला ना थोडासा ना कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो इन आपल्या मेन स्ट्रीम कल्चरमध्ये. तुमची जर्नी ऐकत असताना माझ्या डोक्यात एक विचार आला की तुमचा हा जो डिसिजन होता कुठेतरी सुधा मूर्तींच्या डिसिजन सोबत मिळता जुळता होता. तर माझा एक असा जस्ट थॉट होता की तुमच्या या डिसिजन मागे सुधा मूर्तींनी जो डिसिजन घेतला इन्फोसिस करण्यामध्ये, त्याच्यामधनं तुमची कुठे थोडी इन्स्पिरेशन होती का असं डिसिजन घेण्यामागे? हा असा थोडा अवघड प्रश्न आहे, पण नक्कीच याच्याबद्दल मला सांगायला आवडेल की जसं मी PhD आणि रिसर्च कल्चर NCLमध्ये होते आणि सर्वांच्या आधीचा जो माझा भाग होता तेव्हा त्यांच्याबद्दल वाचन होतं आणि बऱ्याचशा गोष्टी मला कळत नकळत माहिती होत्या. पण जेव्हा सर्वायचा प्रकल्प एक मी को फाउंडर म्हणून टेकअप केला आणि त्याच्याबद्दल जी काही इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग आणि ऑर्गनायझेशन बिल्डिंग, पीपल मॅनेजमेंट याच्यावर काम जेव्हा सुरू केलं, तेव्हा प्रत्येक स्टेपला किंवा प्रत्येक पायरीला असं वाटत होतं की किती चॅलेंजेस आणि किती अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आहे. आणि मग त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मी बऱ्याचशा चाणक्य नीतीच्या काही रील्स आणि गोष्टी वाचत होते आणि सुधा मूर्तींचे पण त्या काळामध्ये मला खूप गोष्टी वाचायला आनंद होत होता, कारण की त्यांचंही बॅकग्राऊंड कुठंतरी ग्रामीण भागातून त्या आलेल्या आणि एक इंजिनियर म्हणून त्या काळात जेव्हा मुली इंजिनियर होत नव्हत्या आणि त्यांनाही कसे प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं आणि त्या सक्सेसफुली बाहेर आल्या. आणि नारायण मूर्तींच्या इन्फोसिसच्या ड्रीमला त्यांनी किती 100% त्यांना सहवास आणि सहभाग हा इन्फोसिसच्या उभारी करण्यामध्ये केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप अशा जवळच्या वाटायला लागल्या. आणि ह्याच्यातलं एक धागा, म्हणजे अगदी बारीक धागा असा आहे की सुधा मूर्तींना नारायण मूर्तीवर विश्वास होता आणि त्याच्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला तो आज आपल्या सगळ्यांना दिसतोय. मला असं कुठेतरी वाटलं की मला माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे. तर आणि तो विश्वास फक्त माझ्या एकटीपुरता नाही, तर त्याला हजारो लोकांनी मान्यता पण दिलेली आहे. तर 100% आता ह्या प्रकल्पामध्ये आणि त्या विजन आणि मिशनमध्ये आपण उतरल्याशिवाय मागे सरकायचं नाही आहे, जोपर्यंत ते कंप्लीट होत नाही.
आणि हा धागाच कुठेतरी त्यांचे विचार आणि माझी आत्ताची परिस्थिती हा कुठेतरी मिळता जुळता मला असा जाणवतो. आणि जिथे जिथे मला अडचणी किंवा काय म्हणतात त्याला गोष्टींना कसं सॉल्व्ह करायचं असं अडकते मी जेव्हा, तेव्हा मला नक्कीच सुधा मूर्तींच्या परत काही काही गोष्टी आणि त्यांचे आर्टिकल्स वाचायला आवडतात आणि त्या प्रेरणादायी ठरतात. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच मला असं वाटतंय सुधा मूर्तींपर्यंत ही जर गोष्ट पोहोचली त्यांना पण असं प्राऊड वाटेल की दे वर एबल टू इन्स्पायर समवन लाईक यू. करेक्ट. सो मुव्हिंग ऑन, सो जेव्हा तुम्ही सर्वाय ह्या इन्स्टिट्यूशनला जॉईन केलं तर सुरुवातीला तुम्हाला अशा कुठल्या अडचणी आल्या ॲज अ फिमेल लीडर? बिकॉज मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज खूप जास्त पुरुष डॉमिनेटेड इंडस्ट्री आहे आणि तुम्ही ॲज अ फिमेल एक्झिक्युशनर ह्या इंडस्ट्रीमध्ये आलात, तर तुम्हाला ॲज अ काय काय अडचणी आल्या हे सगळं सेटअप उभं करण्यामध्ये? जेव्हा हा प्रकल्प करायचा असं ठरलं की म्हणजे बिफोर कोविड मी माझ्या मुलासाठी 1 वर्षभर गॅप घ्यायचा आणि या प्रकल्पाबद्दल शांतपणे विचार करायचा. ह्या जेव्हा मी एका वर्षभराच्या स्पॅनमध्ये स्वतःशी प्लॅनिंग करत होते, तर बराचसा मला एक वेगळ्या पद्धतीने हा प्रोजेक्ट कसा मांडता येईल ह्याचं प्लॅनिंग करायला, विचार करायला आणि तो घडवून आणण्यासाठीचं माझ्याकडनंचं जे कॉन्ट्रीब्युशन असेल ह्याला मी बराचसा एक सिग्निफिकंट वेळ दिला. म्हणजे असं नाही की मला वाटलं माझ्या नवऱ्याला मदत करावी आणि मी उतरले, असं ते नक्कीच नव्हतं. तर मी ह्याच्यासाठी नक्कीच 1 वर्ष 1.5 वर्षाचा स्पॅन घेतला आणि त्याचं कम्प्लीट प्लॅनिंग केलं. आणि राईट फ्रॉम द डिझाईन ऑफ दिस युनिट, वॉट यू आर सीइंग, कम्प्लीट युनिट, राईट फ्रॉम द लँड अँड द इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग आणि हे ऑर्गनायझेशन बिल्डिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी करायचं पूर्ण प्लॅनिंग करून मी ह्याच्यात उतरले. पण मी जेव्हा ह्याच्यात उतरले तेव्हा असं लक्षात आलं की फर्स्ट थिंग स्टार्टेड विथ द सिव्हिल वर्क. ओके, तर लोकांचा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स, लेबर्स ह्या सगळ्यांचा माइंडसेट असा आहे की एका स्त्रीकडनं इन्स्ट्रक्शन्स ऐकण्याची त्यांना सवय नाही, नंबर 1. दुसरी गोष्ट, JCB, क्रेन हे जे कॉन्ट्रॅक्टर्स असतात त्यांनाही बाईकडनं इन्स्ट्रक्शन्स देऊन त्यांच्याकडनं पेमेंट स्ट्रक्चर्स वगैरे ठरवून घ्यायची सवय नाही. त्याच्यानंतर बाकीचा गोष्टीमध्ये जिथे वेगवेगळ्या गोष्टींना मला म्हणजे टाईल्स म्हणा किंवा इलेक्ट्रिकल वर्क म्हणा किंवा प्लंबिंग, वॉटेवर, सगळीकडे पुरुष प्रधानच संस्कृती आपल्या भारतामध्ये असल्यामुळे सगळ्या ह्या सेक्टरमध्ये पुरुषच होते. आणि प्रत्येक वेळेस आम्हाला सरांना भेटायचं आहे, आम्ही सरांना कोटेशन्स पाठवतो आणि सर आले की आम्हाला भेटायला बोलवा. कधी कधी तर असं पण झालं की मी नसताना किंवा माझ्या पश्चात अचानकपणे काही वेंडर्स येऊन सरांना भेटून त्यांच्याशी बोलून की सर आम्हाला तुमच्याशी डील करायचं आहे वगैरे. आता त्यांच्यासाठी हा साहजिकच भाग होता, म्हणजे याच्यात वावगं असं काही नाही. पण त्यांना मी माहीत नव्हते की लहानपणापासून मेल डॉमिनंटमध्ये राहणारी मी, शिक्षणही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सायंटिस्टच्या सगळ्या ह्याच्यामध्ये मेल डॉमिनन्समध्ये मी काम करणारी बाई आहे. आणि त्याच्यातून एखादं क्रेडिबल काम करून घेण्याची जी मानसिकता आणि काम करण्याची जी पद्धत आहे ही त्या लोकांना माहीत नव्हती. त्यामुळे तो जो त्यांचा त्यांची जी विचार करण्याची पद्धत होती किंवा माझ्याकडे बघण्याची जी हे होती ती साहजिकच होती. पण मग ह्याला कसं ब्रेकडाऊन करायचं, मग ह्याच्यासाठी मी बरेचसे विचार म्हणा किंवा डिस्कशन म्हणा काही माझे सिनियर्स आहेत त्यांच्याशी करून, कारण की ह्या स्ट्रॅटातल्या लोकांना सुद्धा मी खरंच कधीही डील केलेलं नव्हतं. म्हणजे लेबर्स आणि ह्यासोबत माझं कधी डायरेक्ट इंटरॅक्शन्स नव्हते. पण तरीही वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजनी ह्या लोकांना आपले विचार कसे मांडता येतील, ऑन पेपर कॅल्क्युलेशन्स करून, कोटेशन्स घेऊन, रेट फिक्स करून, त्यांच्या विन विन सिच्युएशन कशी होऊ शकते ह्याचा कॉन्फिडन्स गेन करून प्रत्येक स्टेप ही घडवून आणण्यामध्ये जो मला आनंद मिळत होता आणि ती घडतही होती. आणि त्याच्यामुळे हे सगळं मी उभं करू शकले. आणि हा मेल डॉमिनन्सचा हा जो प्रकार आहे तो मला कधीही त्रासदायक असा काही वाटला नाही. तो लोकांना एखाद्या वेळेस वाटला असावा, पण समहाऊ तो ओव्हरकम कसा करायचा याच्यावर मी नक्कीच सोल्युशन काढत गेले. सो तुमची आतापर्यंत आम्ही जर्नी ऐकली आणि ऑनेस्टली स्तब्ध असतील आपले व्ह्युअर्स तुमच्या पुढे जर्नीला ऐकून. पण आता एक मी असा प्रश्न विचारणार आहे जे माझ्या मते भारतात हे कोणीही केलं नाही आहे. सो तुम्ही भारताचा पहिला ऑल फिमेल रन जॅगरी प्रोसेसिंग युनिट, म्हणजे पूर्ण एक
गुळाचा कारखाना पूर्णपणे स्त्रियांनी चालवलेला असा एक युनिट तुम्ही एस्टॅब्लिश केला. तर तेच घडवून आणण्यामध्ये तुमची जर्नी कशी होती? सर्वायचा हा जो प्रकल्प आहे तो जसं मी आधी म्हटलं की डॉक्टर विशाल यांचं ह्याच्यात टेक्निकल आणि सायंटिफिक कॉन्ट्रीब्युशन अगदी सिग्निफिकंट आहे आणि पायलट प्लांट ते करत असताना मी पॅसिवली त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि ते करत असताना मला बऱ्याचशा गोष्टींचं जे विषयांचा जो विषयांचा जो गाभा आहे. म्हणजे डॉक्टर विशाल काय काय स्टेप्स घेत आहेत, कोणत्या गोष्टीचे डिझाईन पॅरामीटर्स कसे कन्सिडर करत आहेत, त्याचे इफेक्ट्स कसे येत आहेत, त्या गोष्टींमध्ये मला रसही होता, मी ते समजूनही घेत होते वगैरे. आणि जेव्हा आमची पूर्ण हा 2019ला प्रोटोटाईप म्हणजे पायलट प्लांट उभा राहिला, तेव्हा इंडिपेंडेंटली मी त्या प्रोसेसकडे, त्या प्लांटकडे, त्या टेक्नॉलॉजीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून अशी बघत होते की ह्याच्यातल्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या मी करू शकते आणि मी करू शकत नाही. तर ते करत असताना जर आपण बघितलं म्हणजे ह्याचं जर ह्या पूर्ण टेक्नॉलॉजीच्या ऑपरेशनल पॉईंट ऑफ व्ह्यूने जर वर्गीकरण केलं तर एक 3-4 सेक्शन्स म्हणजे 3-4 सेक्शन्स आहेत. तर त्या प्रत्येक सेक्शन हा मी इंडिपेंडेंटली हँडल करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्यातले बारकावे मला कळावेत. आणि ते करत असताना मला असं लक्षात आलं की अशी कोणतीही गोष्ट अशी नाही आहे की एक स्त्री करू शकत नाही. आणि जर स्त्री करू शकत नाही आहे मग ती मी करू शकते आहे, नीट घडवून आणू शकते आणि त्याच्याबद्दलचे बारकावे पण मला ते समजत आहेत. तर जेव्हा हा प्रकल्प उभा करण्याची म्हणजे हा जो आत्ता आम्ही इंडिपेंडंट पायलट प्लांट नंतरचा हा जो कमर्शियल डेमॉन्स्ट्रेशन प्लांट उभा केला, तेव्हा ते सुरुवातीला राईट फ्रॉम द डिझाईन ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर अँड राईट फ्रॉम द ऑपरेशनल पॅरामीटर्स हे सगळ्याचं जेव्हा प्लॅनिंग करत होते तेव्हा मला असं लक्षात आलं की हे एक स्त्री घडवून आणू शकते. ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला जे जमणार नाही, इम्पॉसिबल अशी काही कोणती गोष्ट वाटत नव्हती. शिकायला थोडा वेळ लागू शकतो पण घडवू शकतो आणि करू शकतो. ह्या आत्मविश्वासावर हे सगळं मी उभं केलं. आणि ते जे 3-4 सेक्शन्समध्ये मी पायलट प्लांटवर काम केलं होतं त्या सेक्शन्समध्ये आपण बायका अपॉइंट करायच्या हे पहिल्यापासूनच मी ठरवलेलं असल्यामुळे वेगवेगळ्या ह्या भागातल्या ग्रामीण भागातल्या म्हणजे जिथे आमचा प्लांट आहे त्या भागातल्या बायकांना मी ओळखीतून निरोप पाठवले. त्यातल्या काही बायका येऊन प्लांट पाहून गेल्या. काही बायकांना मला घरी जाऊन त्यांच्या भेटावं लागलं आणि ज्यांची काम करण्याची इच्छा आहे पण घरातून बाहेर पडण्याची इच्छा नाही आहे, तर मग त्या अशा ठिकाणी मला बायकांना जाऊन त्याचं महत्त्व सांगावं लागलं आणि त्याच्यातून त्यांची इच्छा निर्मिती पण झाली आणि त्या प्लांटवर आल्या. तर आणि काही एक फॉर्मल इंटरव्ह्यूज पण मी अरेंज केले, जसे आपण म्हणतो की जागा भरती आहे आणि बायकांसाठी आहे. तर एक साधारण 35 ते 40 अशा स्त्रियांचा मी इथं इंटरव्ह्यू घेतला आणि त्यातल्या 12 बायकांना मी ज्या मला ॲप्रोप्रिएट वाटल्या त्यांना मी अपॉइंट केलं आणि 4 सेक्शनमध्ये ह्या बायकांचं विभागीकरण केलं आणि प्रत्येक सेक्शन त्यांना जातीने समजून कसा सांगता येईल याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळा त्यांना समजत नव्हता किंवा त्यात चुका होत होत्या किंवा त्यांना अडचणी वाटत होत्या, पण त्या स्वतः मी करून दाखवते आहे किंवा त्याच्याबद्दल आत्मीयता दाखवते त्यांना कसं समजेल. हा जो बॉन्ड क्रिएट होत होता त्या बायकांमध्ये आणि माझ्यामध्ये, तर त्याच्याने त्यांनाही कॉन्फिडन्स गेन होत होता की मॅडम करू शकतायत तर आपणही करू शकतो आणि नाही करता आलं तर मॅडम आहेत आपल्याला समजून सांगायला. हा जो भाग होता एक टीम तयार करण्याचा तो कळत नकळत इतका स्ट्रॉंग होत गेला आणि बायका अगदी स्ट्रॉंग म्हणजे पाठीशी म्हणा माझ्यासोबत म्हणा त्या उभ्या राहिल्या आणि प्रत्येक सेक्शन त्या इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली काम करण्याच्या मानसिकतेने करायला लागल्या. आणि हा एक खूपच माझ्यासाठी परत ही आनंददायक घटनाच होती, कारण की ह्याच्यामध्ये फक्त साखरेला पर्याय म्हणून गूळ तयार करण्याची मानसिकता नव्हती, तर ह्याच्यात महिला सक्षमीकरणाचा पण एक जो धागा जोडला गेला, जो प्रत्येक कुटुंबाच्या, जसं मी आधी पण सांगितलं, प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्याची जबाबदारी घेणे ही त्या घरातल्या स्त्रीची असते. तसं ह्या माझ्या विचारांना अनुसरून ही जी माझी टीम तयार झाली ही त्या
लाखो लोकांच्या कुटुंबाच्या व्यवस्थेसाठी आणि आरोग्यासाठी प्रयत्न करणारी टीम तयार झाली. हे आमच्यासाठी खूपच प्रॉमिसिंग स्टेप होती. आणि त्याच्यातून आम्हाला आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असं आहे की पूर्ण भारतामध्ये ही जॅगरी सेक्टर जे आहे, म्हणजे गूळ कारखाने आणि गूळ बनवण्याची जी प्रक्रिया आहे ही खूप हेवी ड्युटी आणि ड्रजरी प्रोन ॲक्टिव्हिटीज ह्याच्यामध्ये असतात. आणि अस्वच्छता हा एक खूपच महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे एखादं अन्न आपण खातोय, एखादा फूड इन्ग्रेडियंट आपण खातोय आणि तिथे जर अस्वच्छता असेल आणि ते जर आपल्या प्रत्येकाच्या पोटात जात आहे तर हा किती बॅड इम्पॅक्ट शरीरावर असू शकतो ह्याची जाणीव मला असल्यामुळे आणि हा कम्प्लीट सेक्टर हा मस्क्युलाईन सेक्टर आहे, म्हणजे पुरुष प्रधान सेक्टर आहे. तिथे बायका फक्त पॅकिंगसाठी वापरल्या जातात. पण मी असा प्रकल्प हा उभा केला आहे जो की प्रत्येक सेक्शन हा बायकांनी ऑपरेट करण्याच्या अनुषंगाने उभा केला. वेअर वी कॅन से इट्स इंडियाज फर्स्ट वुमन ऑपरेटेड जॅगरी प्रोसेसिंग प्लांट. म्हणजे पूर्ण सेक्टर मस्क्युलाईन टू फेमिनाईन जर आपण केलं तर ह्या देशाच्या कुटुंब व्यवस्थेला किती त्याचा सहभाग होऊ शकतो आणि आरोग्यदायी आपण एक सिग्निफिकंट इन्ग्रेडियंट ह्या जगाला देण्याची क्षमता आपण उभी करू शकतो. ह्याचा एक आनंद आणि अभिमान मला हे उभं करताना झाला. आणि मी त्याच्यात कितपत योग्य ठरले हे जेव्हा गूळ सगळ्यांपर्यंत पोहोचेल तेव्हाच ते होईल. पण हा एक माझा खारीचा वाटा असा मी समजते. नक्कीच तो जे तुमचे सगळे एफर्ट्स आहेत, तुमच्या टीमचे जे एफर्ट्स आहेत आणि जे तुम्ही इन्ग्रेडियंट जे हाय क्वालिटी जॅगरी बनवली आहे तुम्ही सर्वाय जॅगरी, ती नक्कीच खूप लोकांपर्यंत पोहोचेल आणि आम्ही आणि आमची टीम पण सेम आशा करतो. सो तुम्ही सायंटिस्ट, को फाउंडर आणि सीईओच्या आधी एक आई आणि पत्नी पण आहात आणि तुमच्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही एक सीईओ पोझिशन आणि एक आई आणि एक पत्नी पोझिशन पण मॅनेज केलं. तर त्या जर्नीमध्ये असताना तुम्ही तो बॅलन्स कसा मेंटेन केला, जे एका वर्किंग स्त्रीसाठी भारतामध्ये खूप मोठा प्रश्न असतो, तर ते तुम्ही कसं घडवलं? एक सायंटिस्ट, एक को फाउंडर, सीईओ, आई आणि पत्नी ह्या सगळ्या रोल्समध्ये पहिल्यांदा मी एक स्त्री आहे. आणि एक स्त्री म्हटल्यानंतर निसर्ग नियमानेच एक जबाबदारीची भावना ही लहानपणापासूनच प्रत्येक गर्ल चाइल्डला दिलेली असते आणि ती कळत नकळत येते सुद्धा. फक्त जबाबदारी नसता काळजी, केअरिंग, त्याग हे जे पॅरामीटर्स आहेत त्या प्रत्येक स्त्रीमध्ये असतात. आता जेव्हा सायंटिस्ट आणि सीईओ आणि को फाउंडर ह्या रोलच्या आधी मी आई आणि पत्नी ह्या रोलमध्ये मी होते. तर एका आई हा जो मेन रोल आहे की माझ्या पूर्ण कुटुंबाला, माझ्या मुलांना, माझ्या पूर्ण कुटुंबाला एक हेल्दी राहण्यासाठी केमिकल फ्री फूड मिळणं फार गरजेचं आहे. ही जी भावना होती ती हे प्रकल्प सुरू करताना जास्त सिग्निफिकंटली मला जाणवत होती. आणि त्याच्यासाठी आता आपल्याला प्रयत्न करायचाच आहे. आणि टेक्नॉलॉजी कोणी तयार केली आहे? नवऱ्याने तयार केलेली आहे. म्हणून पत्नीचा हा जो रोल आहे माझा तो सुद्धा कसा असायला हवा की एक वॉरियरसारखा पाहिजे. नॉट ओनली डिपेंडंट वुमन बट वुमन हू कॅन हेल्प टू कॉन्ट्रीब्यूट इन हिज ड्रीम्स. असा हा जो माझा रोल होता तो कुठेतरी चॅलेंजिंगच होत होते. पण ते करत असताना एक आपल्या स्त्रीचं एक अस्तित्व म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टींना कसं कंबाईन करता येईल हा विचार माझ्या मनामध्ये सतत भेडसावत होता. आणि आपण त्याला पूर्णपणे खरं उतरण्याचा प्रयत्न करायलाच हवा. म्हणून एक पत्नीचा रोलमध्ये मी डॉक्टर विशाल यांना कसा सपोर्ट करता येईल ह्याच्यासाठी टेक्निकली पॉईंट ऑफ व्ह्यूनी, इमोशनल आणि सगळ्या पॅरामीटर्सनी कसं मदत करता येईल ह्याचा मी प्रयत्न करत होते. आणि हे करत असतानाच हे सगळे रोल्स माझ्या जीवनामध्ये आले, सायंटिस्टचा रोल आणि को फाउंडर आणि सीईओचा. तर सर्वायच्या प्रकल्पामध्ये बोलायचं झालं तर हा प्रकल्प उभा करताना आणि त्या आमच्या पूर्णपणे विजन आणि मिशन म्हणजे गूळ हा म्हणजे केमिकल फ्री गूळ हा सर्वांच्या घरी पोहोचण्यासाठीचा जो प्रयत्न आहे आणि तयार करून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे ह्याच्यासाठी जी मानसिकता एक स्त्री म्हणून असते की घरात आणि बिझनेसमध्ये ह्याची जी तारांबळ उडत होती किंवा ती उडू नये ह्याच्यासाठीचा जो प्रयत्न होता, एक खंबीर स्त्री म्हणून आपला रोल आहे हे समजून बिझनेसच्या जागी
100% आपलं कॉन्ट्रीब्युशन असावं. म्हणून मी जेव्हा बिझनेस म्हणजे जेव्हा मी ह्या प्रकल्पाचे कामं आणि उभं करण्याच्या ह्याच्या रोलमध्ये असायचे, तेव्हा घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी कधीही टाळल्या नाहीत आणि घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी बिझनेसच्या रिस्पॉन्सिबिलिटी मी कधी टाळल्या नाहीत. ह्याचा संपूर्ण बॅलन्स कसा साधता येईल ह्याच्यासाठीच प्रयत्न 100% करत होते. नक्कीच एक मनुष्य म्हणून कधी चुका होतात आणि स्पीड कमी जास्त होत असते, पण ऑब्जेक्टिव्ह म्हणजे गोल हा जो क्लिअर असेल तर ही जी तारांबळ आहे ती एका पॉईंटनंतर तुम्हाला बॅलन्स करायला सिच्युएशन शिकवते आणि त्याप्रमाणे मी ते करत गेले. आणि समहाऊ आजचा जो आपला ह्या 3-4 वर्षाचा जो माझा प्रोजेक्ट चालू आहे, अनुभव आहे, तो नक्कीच वाखाणण्याजोगा दिसतोय, लोकांना दिसतोय. कारण की रिसेंटली आम्हाला काय महिला उद्योजिकांना आपले पुण्यश्लोक अहिल्यादेवी वुमन एंटरप्रिनर अवॉर्डनी नावाजलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभेमध्ये VIP इन्व्हिटेशन मिळालं आणि नॅशनल स्टार्टअप डेला देवेंद्र फडणवीसांकडनं आम्हाला अवॉर्ड सेरेमनी झाली. तर हे आणि MCCI जिथे आम्ही आता पुण्यामध्ये आहोत, तिथे MCCI एक नावाजलेली एक संस्था आहे जिथे आम्हाला न्यू कन्सेप्ट आणि न्यू डिझाईनसाठी अवॉर्ड मिळाला. तर गो ग्रीन रोटरी अवॉर्ड्स मिळाले. असे एक जे काही अवॉर्ड्स आम्हाला मिळत गेले तेच हे दाखवत आहेत की हा जो बॅलन्स साधण्याचा प्रयत्न झालेला आहे तो मी कुठेतरी नीट करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या या जर्नीला ऐकून नक्कीच ज्या वर्किंग मॉम्स आहेत, वर्किंग वुमेन आहेत महाराष्ट्र आणि इतर भारतामधल्या, त्यांना नक्कीच प्रेरणा आणि त्यांना एक काहीतरी नक्कीच क्लू मिळाला असेल कसं बॅलन्स करावं. सो आपण नेक्स्ट सेगवेकडे मूव्ह करूया, जिथे आपण रॅपिड फायर क्वेश्चन्स घेऊया, जिथे आपण प्रिफरेबली वन सेंटेन्स बट तुमच्या क्विकली आन्सर करायचं रॅपिड फायरचा. सो आपण नेक्स्ट सेगवेवर मूव्ह करूया, रॅपिड फायर क्वेश्चन्स. तर पहिला प्रश्न आहे, तुम्ही साखर किती वापरता घरी? ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर 2020च्या आधी म्हणजे बिफोर कोविड आम्ही 1 ते 2 किलो साखर महिन्याकाठी वापरायचो. आणि पण जेव्हा हा आमचा प्रकल्प उभा झाला आणि गुळाचं महत्त्व आणि ह्याच्यावर आमचा जो डिटेल अभ्यास झाला आणि त्याच्यासाठी आम्ही जो प्रयत्न केला, त्याच्यानंतर आम्ही आत्ता म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये जर बघितलं तर साखर अजिबात आम्ही घरी आणत नाही आणि गूळ पावडरवरच आम्ही आमच्या डेली नीड्स सॅटिस्फाय करतो. आणि आम्हाला कुठेही साखरेचा म्हणजे साखर नाही आहे, कमतरता ही अशी कुठेही जाणवत नाही आणि हेल्दी आयुष्याकडे आपली वाटचाल चालू आहे, याचा एक आनंद आम्हाला आहे. नक्कीच तुम्ही डेमॉन्स्ट्रेट केलं की तुम्ही साखरेला कम्प्लिटली जॅग्रीशी रिप्लेस केलेलं आहे. महत्वाचं सर्व आहे जॅग्रीशी. करेक्ट. पुढचा प्रश्न असा आहे, एक फूड प्रोडक्ट कंपनीच्या CEO कडून अशी कुठली ऍडवाइस तुम्ही आयांना देणार त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या आरोग्याकरिता? ॲक्च्युली मार्केटमध्ये वेगवेगळे फूड प्रोडक्ट्स आहेत. जसं आपण धान्य, कडधान्य, भाज्या केमिकल फ्री आणि ऑर्गॅनिक फार्मर्सकडून प्रोक्यूर करू शकतो. पण व्हॉट अबाउट द प्रोसेस फूड? त्याला आपण हँडल करू शकत नाही, कारण की तिथे बिग प्लेयर्स आणि बिग कंपनीज आहेत आणि त्याच्यातला मेन प्रोसेस फूडच्या प्रोसेसिंगमधला मेन इन्ग्रेडियंट जर आपण बघितला की पाम ऑइल आणि साखर आणि असे वेगवेगळे पदार्थ. तर साखर जिथे जिथे जाते आहे, इट इज ॲक्टिंग ॲज अ प्रिझर्वेटिव्ह, इट इज ॲक्टिंग ॲज अ युजर फ्रेंडली अप्रोच आणि वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तिची गरज पडते आणि लोक ते वापरतात. ते अवॉइड करणं खूप अवघड जातं. आयांना किंवा ज्या होममेकर्स आहेत त्यांना मला असं सांगायचं वाटतं की जेव्हा जेव्हा तुम्ही काही असे प्रोसेस फूड्सचे प्रोडक्ट्स घ्याल तेव्हा नक्कीच त्याच्या मागच्या इन्ग्रेडियंटची लिस्ट तुम्ही चेक करा आणि त्याच्यातलं साखरेचं प्रमाण तुम्ही जरा जाणून घ्या. कारण की साखर ही कार्सिनोजेनिक इफेक्ट क्रिएट करते आपल्या बॉडीमध्ये. तर आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी हे नक्कीच हानिकारक आहे. त्यामुळे हे आपण किती न वापरता येईल त्याच्याकडे आपण नक्कीच बघितलं पाहिजे. सो हा शेवटचा प्रश्न आहे. तर तुमचे डॉक्टर विशाल हे तुमचे हजबंड पण आहेत आणि तुमचे को फाउंडर पण आहेत. तर हा प्रश्न आम्ही मागच्या पॉडकास्टमध्ये त्यांनाही विचारला होता, तर तुम्हालाही विचारू इच्छितो मी की अशी एक चांगली आणि एक वाईट गोष्ट हॅव्हिंग तुमच्या नवऱ्याला ॲज अ को फाउंडर. आपण खूप येस तर नक्कीच खूप सारे पॉईंट्स आहेत, पण त्यातले सिग्निफिकंट आणि महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे काय की एक शेतकरी कुटुंबामधून आलेला एक युवक स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी जेव्हा शहरी भागात आला आणि अभ्यास आणि अभ्यासाबद्दलची ओढ आणि एक वैज्ञानिकता म्हणजे सायंटिफिक अप्रोच आणि जिद्द
ह्या 3-4 पॅरामीटर्सचं जे कॉम्बिनेशन डॉक्टर विशालमध्ये आहे, ही नक्कीच एक खूपच महत्त्वाची आणि महत्त्वाची गोष्ट एका पर्सनॅलिटीमध्ये बघायला मिळते. जिथे अभ्यास सोडून किंवा एक टेक्निकल अप्रोच सोडून, सायंटिफिक कॉन्ट्रिब्युशन सोडून स्वतःसाठी, समाजासाठी विचार करण्याची एक मानसिकता जी आहे, ही एक प्रॉमिसिंग गोष्ट डॉक्टर विशालमध्ये आहे आणि जी मला आणि माझ्या कुटुंबाला सगळ्यांनाच माहीत आहे आणि वी ऑल आर इनटू हिज थॉट प्रोसेस आणि तर ही चांगली गोष्ट आहे. आता ह्याचीच जर वाईट गोष्ट जर आपण बघायला गेलो तर ह्या मानसिकतेचे ह्या अप्रोचचे जे लोकं असतात, जसं मी IITमध्ये, ICTमध्ये, NCLमध्ये सायंटिस्ट लोकांना बघितलेलं आहे, जवळून बघितलेलं आहे. तर ते खूप दे आर मोर डीपली इन टू देअर सब्जेक्ट्स अँड दे आर ऑलवेज सॉल्विंग सम प्रॉब्लेम्स विच इज हॅव्हिंग सम डेप्थ फॉर सम सोल्युशन्स. तर हे लोकं कुठेतरी डिस्कनेक्टेड असतात डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये, डे टू डे प्रॉब्लेम्ससोबत आणि ते कारण की आणि हे डिस्कनेक्शन जे आहे ते त्यांच्या कुठेतरी पर्सनल लाईफवर, त्यांच्या सोशल लाईफवर कुठेतरी इफेक्ट होतं. फारसा त्यांना फरक पडत नाही, पण ते डिस्कनेक्शन कुठे ना कुठेतरी त्यांच्या आयुष्यामध्ये गॅप निर्माण करतं आहे का? मग त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे त्यांना कुठे मिळत नाही का? हे कुठेतरी मला असं वाटतं तो कुठेतरी मिसिंग आहे. आणि त्याचा फार फरक पडत नसावा, पण हा एक आयुष्य जगण्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे असं मला वाटतं. तर माझ्या दृष्टिकोनातून चांगला आणि वाईट मला वाटतं की मी हे उत्तर बरोबर कॅप्चर केलेलं आहे एक सायंटिस्टची बायको म्हणून. येस, थँक्यू. So, Dr. Madhavi Satish Pandey, it was great having you as our guest for the सर्वायचा आपला सेकंड पॉडकास्टसाठी. आणि अजून खूप गप्पा मारायच्या आणि अजून खूप गोष्टी तुमच्या जर्नीबद्दल ऐकून घ्यायचे, तुमच्या स्टोरीज आणि तुमचे अजून अडचणी तुम्ही त्यांना कसं सॉल्व्ह केलं. कारण की ह्या जनरेशनच्या फिमेल्सला टू इन्स्पायर देम की दे कॅन ऑल्सो मूव्ह अहेड इन लाईफ अँड एक्झिक्यूट असे आयडियाज जे लोकांनी विचार पण केले नसता की एक फिमेलनी केलं असतं. नक्कीच आम्हाला अजून करायचं असेल. आपण डॉक्टर माधवी सतीश पांडेसोबत पुढच्या पॉडकास्टमध्ये अजून त्यांच्याकडनं गोष्टी ऐकणार आहोत. आत्तासाठी टाईम लिमिटमुळे वी आर गोइंग टू एंड दिस पॉडकास्ट हिअर. सो थँक्यू फॉर एव्हरीवन फॉर वॉचिंग. हा आपला सर्वायचा दुसरा पॉडकास्ट होता विथ आर गेस्ट डॉक्टर माधवी सतीश पांडे. आपण त्यांच्या आयुष्याबद्दल ऐकलं, त्यांच्या बालपणापासून कसं ते रिसर्च लॅब्समध्ये वेगवेगळे काम करत राहिले त्यांच्या 20 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये, जिथे मेल डॉमिनेटेड एन्व्हायरमेंट्समधून ते उभरून आले, त्यांचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग ठरला. याबद्दल आपण नक्कीच पुढच्या पॉडकास्टमध्ये अजून त्याबद्दल ऐकणार आहोत. आणि ह्या पॉडकास्टमधनं मी नक्कीच आय एम शुअर की आपल्या व्ह्युअर्सला खूप गोष्टी कळाल्या असणार आहेत आणि त्यांच्या फूड प्रोसेसिंगच्या जर्नीमध्ये त्यांना नक्कीच हेल्प झाली असणार आहे. तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आमच्या चॅनलला फॉर मोर सच कॉन्टेंट. अँड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये वील पुट आवर लिंक्डइन पोस्ट. यू कॅन फॉलो डॉक्टर माधवी अँड मी वरद अँड फॉलो सर्वाय. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.